नमस्कार मित्रांनो, शुभप्रभात. मी विशाल मासे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल प्रवास स्वप्नातल्यामध्ये. आणि आज आपण चाललेलो आहोत महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखर असलेलं कळसूबाई शिखर ट्रॅक करायला चाललेलो आहेत. तर आपल्यासोबत आता आपण निघालेलो आहोत आणि आपल्यासोबत आपली तीच मंडळी आहे. आपली ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. भजी झालेलं आहे आणि आता आंबोल्यात पुन्हा मिसळ तोंडाला पाणी सुटला. टाक ना बाबा. तर मित्रांनो, आता बारीगावापासून आपण 4 किलोमीटर लांब आहे. आता पाऊस पडत होता, पाऊस थांबला आणि इकडचं जे वातावरण आहे ना खूप भारी वाटत होतं. एवढं सुंदर वातावरण होतं ना आणि मस्त ढगातून जे उन्हाचा सूर्यकिरण जे पडत होते ते पाहण्यासाठी आम्ही सर्व थांबलो, थोडे फोटो काढले आणि या पावसाचा आनंद घेत पुन्हा राईडला चालू करूया. बारी विलेजमध्ये पोचल्यावरती आपण दाखवू तिकडचा बारी विलेज आणि तो बेस्ट विलेज आहे कळसूबाईचा. चला, लवकर खूप उशीर झाला, भेटू लवकरच बारी गावामध्ये. किती किलोमीटर आधी कसाराला बियालो. तर मित्रांनो, आता आम्ही बारी गावामध्ये आलेलो आहे आणि या पाऊस पडला, पावसामध्ये थंडी वगैरे वाजली आणि आता बघा इथे ऊन पडलेलं आहे. तर चला या चहा प्यायला या. तर मित्रांनो, फायनली इकडनं आपल्याला वरती आज स्टेसाठी लागणारं सामान घेतलेलं आहे आणि प्रत्येकाच्या हे बघा 2 ट्रे घेतलेत. शिव आवतो जो हाय हाय हाय. गोळ्याला बघा आताच ना सर्दी झाली आहे. पाऊस आहे भावांनो, फुल हवा तंग झाल्या पावसाने. हवा तंग झाल्या, आम्ही तंग नाही झालो. हा दाखवलेलं काय मित्र, काय बोलतोस? कसं वाटतंय? मस्त वाटतंय. खूप दिवसाचं स्वप्न आहे, आज शेवटीला आमचं स्वप्न साकार होत आहे. एवढ्या दिवसापासून आम्ही प्रयत्न करतो कळसूबाईला जायचं. खूप दिवसांनी खूप सगळ्यांना मनवून आम्ही शेवटीला कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. आता आमचा प्रवास चालू झालेला आहे. बघू पुढे स्वप्नातला पुढे आम्ही कसे हा एवढा मोठा शिखर चढण्यास आम्ही सक्षम होतोय. मित्रांनो बघितला, पकडतो मी तुला. मैत्री रोहित पकडले, हात पकडून मित्राला पुढे घेऊन जातोय आणि बॅग पकडून हा बॅग पकडून मी आहे ना. ट्रॅक चालू केलं आहे. आम्ही आता एक 5-10 मिनटं आलं थोडं चढलो आहे आणि पाहू शकता घाम आलेला आहे. 10 मिनटात एवढी हालत खराब झालेली आहे आणि आपल्याला अजून 3 तास ट्रॅक करायचा आहे. अर्ध्यावरती आलेलो आहे आणि इथे आपल्याला लागलेलं आहे पायथा मंदिर. सर्व इथे आपण बसलेलं आहे. मित्रांनो, फायनली आपण चालू केलेलं आहे. लगेच ट्रॅकला सुरुवात झाली आणि आपलं फोटो सेशन चालू झालेलं आहे. हा पूर्ण चढण आपण चढून वर आलेला होता.
पाऊस पडल्यामुळे माती पण ओली झाली आहे, चिकट झाली आहे, त्याच्यामुळे पाय वगैरे सरकतोय. तर अजून आपला ट्रॅक सुरू झाला आहे. तर आता थोडं वरती आलो आपण आणि थकवा लागला खूप. तर आता आपण आणलेले एनर्जेल, तर थोडा एनर्जेल वगैरे बनवूया. भाऊ स्टिंग देतोय, भावाला स्टिंगची गरज लागली आहे. काय वारा सुटला बघा. रेनकोट उडला भावाचा आहे, रेनकोट उडला रे. तर चला थोडं एनर्जेल वगैरे बनवू आणि पिऊन निघूया. हालत बघू शकता, फुल घामाघूम झालेला आहे, थकवा पण खूप लागला आहे आणि पावसामुळे आपल्याला व्हिडिओ बनवता येत नाही. तर जेवढा व्हिडिओ आपल्याला जेवढा एक्सप्लोअर करता येईल तेवढं आपण बघूया. आणि उद्या आता आपण स्टे करणार आहे वरती. स्टेला वातावरण कसं काय भेटतं आहे आणि आपल्याला टेंट कुठे लावायला भेटतो आहे ते आपण पाहू. चला फटाफट एनर्जेल बनवूया. हे सर्व सामान आहे आपलं. हे बघा आईची छड. हे पाऊल ना मोठे मोठे टाकायला जमले ना, भेटले ना तर मग जमलं. मित्रांनो हा पहा संध्याकाळचा व्ह्यू, किती सुंदर, मन प्रसन्न करणार आहे. सर्वीकडे धुकं पसरलेलं आहे आणि ऊन तर आता संध्याकाळ झाली. तर पावसामुळे आपल्याला सर्व थंडगार वातावरण, फुल निसर्गाची AC चालू झालेली आहे आणि आता गारवा लागतो पूर्ण. आणि चला पाहूया, आपल्याला इथे परत लागलेले आहेत दगडी पायऱ्या लागलेत आणि इथे लोखंडी रेलिंग लावलेले आहेत. तर चला जाऊया आपण, कारण टाईम होत चालला आहे. आपल्याला लवकर वरती पोचायचं आहे. वरती पोचून आपल्याला टेंट लावायचं आहे. रात्रीसाठी जेवणासाठी काहीतरी आपल्याला बघायचं, खिचडी बनवणार आहे. तर मित्रांनो फायनली आम्ही 70-80% ट्रॅक कंप्लीट केलेला आहे आणि आपल्याला खाली एक मगाशी पायरी लागली आणि हा इथे बघा पूर्ण लोखंडाच्या शिड्या लागलेल्या आहेत वरपर्यंत. आणि हा आता आपल्याला ट्रॅक करायचा आहे आणि तिथे वरती जो हा पोर्शन दिसतो आहे बघा, इथपर्यंत पूर्ण लोखंडाच्या शिड्या लावलेल्या आहेत. तर हा ट्रॅक आता आपल्याला फटाफट जेवढा लवकर तेवढा कंप्लीट करायचा आहे, बिकॉज काळोख झालेला आहे आणि आपल्याला अजून टेंट लावायला जागा पण शोधायची आहे. फायनल हा बघा धुकं झालेला आहे. हा किती नाही 80 डिग्री असेल, 80 डिग्री पायऱ्या आहेत, 75 डिग्री पायऱ्या आहेत आणि भावाची हालत संपलेलं आहे. जय छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. मी खेचलाय कुठे? अरे बॅगांचं नाही, इकडे एकच माणूस उभे तुला झोपायचं का? प्रायव्हसी हवी आहे का? ब्लर आहे रे. पाहिजे 2-3 चांगल्या पावर कधी शाळेतून सरसगड किती गेलेली शाळेतून नाही क्लासमधून. चला मित्रांनो, आता वाजलेले आहेत 12 वाजले आहेत आणि आता आम्ही झोपलेलो आहे. आम्ही इकडे 4 जण चांगली पोरं झोपलेले आहेत. दोघं जण त्या दुसऱ्या टेंटमध्ये गेले आहेत. आमच्यासोबत चिवू आहे, नीरज आहे. हे कुठे गाडी बाईक वरती की याच्यावरती? तर चला, तर भेटूया आपण सकाळी, झोपूया. आता खूप पाऊस वगैरे होता मगाशी, आता धुकं वगैरे पडलेलं आहे. मॉर्निंगला 4 वाजता उठून आपण
सूर्योदय बघायला जायचं आहे. तर पाहूया आपल्याला मॉर्निंगचा व्ह्यू कसा भेटतोय आणि आपला हा ट्रॅक किती सफल होतोय. तर चला, गुड नाईट. काय काय त्यांनी पण दुर्लक्षच केलं ना काय. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत 4:45 झालेले आहेत. आपल्याला वरती जायचं. आपण थांबलेलो, मेन सिटी आहे, वरती जाताना लागते, इथे खालतीच थांबलेलो. आणि आता मॅगी बनवतोय आणि बाकी फुल सर्व फ्रेश झालेले आहेत. सागरचा उपवास आहे. सागरने एकादशी पकडली आहे. काय माहिती कुणासाठी पकडली आहे, पण हा उपवास देव नाही बोलत रे, उपवास पकड. तर चला या मॅगी खायला. डाईट आहे माझं, डाईट प्लॅन आहे माझं. का पकडता आपण तो स्टेटस सांगूया. मित्रांनो, मॅगी खायला या. बघा, आम्ही सर्व मॅगी खातोय. नीरज, हा भाऊ मॅगी का ना खात आहे? त्याचा उपवास आहे आज. का रे, आज काय आहे? काय माहिती, आता काय रिलेशन मध्ये आल्यापासून कार्तिकी एकादशी आहे. अरे एवढे पाप करताना कधीतरी पुण्य करा. त्याच्यात आणि 23 तिकडे वर्षाच्या जागृती आयुष्यात कधी- बिगृती मध्ये जाता ना विशाल तू. 23 वर्ष- कधीतरी आयुष्यात पुण्य कधी- करा, पुण्य. त्याच्यात 23 वर्षाच्या नुसते आयुष्यात पाप कधी करताय. एकादशी आली नव्हती आधी. हा पहिल्यांदा 23 आलंय. वर्षामध्ये एकादशी आली. 23 आता वर्षात मला पहिल्यांदा देवाने स्वप्नात येऊन मला सांगितलं दृष्टांत दिलाय त्याला. पापींसोबत राहतोस ना तू, काहीतरी पुण्य कर. म्हणजे आधी म्हणजे जे पाप आहेत ना, हा, मग म्हणून पुण्य करतोय आम्ही. देवाने दृष्टांत दिलाय. करून भागले देवपूजेला लागले. काय बोलणार आता, चला जाऊ दे. ते हे त्यांचे आपण राय खायला दुरुस्त आहे. राहतो. हा लय पापी आहे, याला सांगते आणि उपवास या पकड. मॅगी खायला या. हा, नाही, देव मला बोललाय की तू मित्रांसाठी तरी तू उपवास पकड. मित्रांसाठी 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 येऊ करतोय. आणि शिव 10 वाजता स्टेशनला आले, हा लगेच गेला स्टेशनला धावत. आपण तिकडे असताना हा इकडे ब्लॉक बनवतोय. कोणाला स्टेशनला आणलं त्याला? विशाल, मी नाही रे. स्टोरी वेगळी होती. अरे यार सांग ना, पण ते सांग ना, सांग ना. पहाटेची आणि आता आपण निघालेलो आहे मंदिराकडे वरती. तिथे तेव्हा तिकडे खाली टेंट लावलेत आपण. टेंट तसेच ठेवलेत आणि आपण चाललेलो आहोत आता मंदिराकडे. आणि आपले सर्व मित्रमंडळी कालपासून या क्षणासाठी आपण खूप स्ट्रगल करतोय. तो क्षण आता काहीच तासात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही सुद्धा हा क्षण अनुभवा आणि कमेंटमध्ये करून सांगा की तो तुम्हाला कसा वाटला. आणि आपल्या येणाऱ्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहत राहा. बघा, बोल बाबा. काय चिऊ, भावाला थंडी वाजली आहे, तरी पण तो सूर्योदय पाहण्यासाठी किती त्याचा अट्टास आणि किती प्रेम आहे ते सह्याद्रीवर. आणि आपला भाऊ नीरज भाऊ निंजा आणि ते असेल बसलेला आहे. तर चला मित्रांनो, हे बघा, ही सर्व अजून गर्दी आहेत, अजून सह्याद्री प्रेमी सर्व येतात आहे. तू अजून ना जय शिवाजी. बघून संभाळ आणल्यावर
आला मध्ये जरा मंदिराचाच सीन घेत होतो. चला आता फिरूया. सूर्य नाही आला. बघ हे व्हिडिओ दे. जय शिवराय मित्रांनो. तर आता आम्ही ज्यासाठी आलेलो, ज्यासाठी 8 तास केलेला तो 8 तास आमचा पूर्ण झाला आहे. तर आपण पहिला विचारूया सागर कसा वाटतंय, जो आपला स्वप्न बघितलेला आपण कळसूबाईचा त्याच पूर्ण झाला आहे. खूप मस्त वाटतंय आणि थंडी आहे भावा. तिची वाट बघतोय आता. मागे ढगांची दादर दर्शन झालं, मस्त वाटतंय. एकदम सुंदर झालं. आणि बरं का आम्ही आमच्या मित्रांसोबत आल्यावर आम्हाला सुद्धा भेटतं हो चादर. रोहित काय बोलतो, काय तुझ्या फिलिंग्स कशा आहेत? सूर्योदय बघायला नाही भेटलाय अजून, वाट बघतोय थोडीशी. बाकी हा जो आता पूर्ण स्मोकी वातावरण झालं, पूर्ण धुकं पसरलं आहे, तर काय बोलतो त्याबद्दल? खूप हवेत गारवा खूप आहे, मस्त वाटतं एकदम थंड. मुंबईच्या वातावरणात ह्या वातावरणात खूप फरक आहे. मुंबईचं वातावरण इकडे एकदम शांत, रिलीफ वाटतं, मजा मस्त वाटते एकदम. खूप मस्त वाटतं आता. बाकी आपल्यासोबत असणारा चिव काय बोलतो? आलाच येत नव्हता पण आला आणि हा व्ह्यू जो बघितला होता त्याबद्दल काय बोलतो, कसं वाटतंय? ठीक आहे, चला अजून थोडे फोटो वगैरे शूट करू आणि भेटू पुढे. प्रस्थान नाही पण अजून थोडं भेटू पुढे. थोडा आपल्या हर्षल भाऊला पण जरा विचारूया आधी. काय बोलतो हर्षल, कसं वाटतं? मस्त थंडगार. आणि आता हालत कशी झाली आहे? हा एकदम तर आणि हा जो आता व्ह्यू आपल्याला एक्सेप्ट नाही केलेला तो व्ह्यू आता तू जो भेटला आपल्याला आपले पाप जे आपण करतो ना, काय नाही बोलू शकत. मित्रांनो व्ह्यू पाहू शकतो आपण आता. हा व्ह्यू काय जा बोल. जय शिवराय मित्रांनो, जय शंभूराजे. फायनली आता आपला कळसूबाई ट्रॅक पूर्णपणे संपलेला आहे. खूप मजा आली. कालपासूनचा थकवा दृश्य पाहून लगेच नाहीसा झालेला आहे. आणि चला आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. मागे इथे आपले टेंट लावलेले, आता टेंट वगैरे काढू आणि याच्यानंतर बघूया. जर लवालवाडी एक मस्त प्लेस आहे, ते प्लेस आपण दाखवण्याचा प्रयत्न करू जर जवळ असेल तर. नाहीतर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो कवर करू. आणि बाकी कसं झालं रोहित ब्लॉग? एकदम मस्त, खूप मजा आली. लवालवाडी नाही बघितलं तरी तुम्ही आता सांगा कसं झालाय. लाईक करून, शेअर करून, सबस्क्राईब तर आम्हाला समजेल की आमचा प्रयत्न कितपर्यंत यशस्वी ठरला.
हा 2 दिवसाचा जी खटपट होती, खूप परिश्रम घेतले ते आज सफल झाले. आणि प्रत्येक ट्रॅक आपल्याला किती जरी उंच असला तरी त्याला काही ना काही अनुभव देऊन जातो आणि रोज जगण्यासाठी आपल्याला एक वेगळी शक्ती देतो. तर चला मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. आणि हा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, राम राम.